देवा, तुमच्या सोबत आम्ही द्वारकेपासून इथवर आलो। तुमचं हे लोभसवाणं विठ्ठलाचं रूप पाहता आलं। जन्म धन्य झाला प्रभू, जन्म धन्य झाला। परंतु आता आम्हाला आमच्या देवींना पाहायची आस लागली आहे। होय देवा, आम्ही त्यांना जिथे कुठे असतील तिथून शोधून घेऊन येतो। आम्हाला आज्ञा करा देवा, आम्ही रुक्मिणी देवींना मानानं वाजत गाजत इथे घेऊन येऊ। मग तुम्हा दोघांची एकत्र पूजा पण करू। होय देवा होय, केवळ पूजाच नाही, महोत्सव करू। देवा, तुम्ही नुसतं हसताय, काहीतरी बोला। तुमच्या प्रेमात बांधला गेलोय मी काय बोलणार। पण हा, माझ्या रुक्मिणीला आणण्यासाठी मात्र मलाच जावं लागलं। तिचा रुसवा कसा काढायचा मला चांगलंच ठाऊक आहे। मी स्वतः रुक्मिणीला सोबत घेऊन येतो। हो 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 देवा, तुम्ही जाणा देवींना। आम्ही महाउत्सवाची तयारी करायला घेतो। नारायण 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 नारायण। माता रुक्मिणी दिंडीर वनात पोहोचल्या देखील। वा वा वा, चला त्वरित दर्शनाचा लाभ घेऊया। नारायण नारायण। नारायण नारायण। प्रणाम देवी। आपण आशीर्वाद नाही दिलात या पामराला। असो, आपली अवस्था पाहवत नाही दे। द्वारकेची सम्राज्ञी आणि अशी दिंडीरवनात या अरण्यात एकटीच। नारायण नारायण। आता याला ग्रह म्हणायचे, नियतीची विडंबना म्हणायची, ती राधादेवींचा डाव। मी सांगतो देवी, राधादेवींचंच चुकलं। त्यांनी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं। की प्रेमाने भक्तिभावाने सजवला होता तुम्ही तो झोपाळा। त्यांनी श्रीहरींसोबत तिथे बसायला नको होतं। धर्मपत्नी या नात्याने तो मान केवळ आपला होता। प्रेयसी असल्या म्हणून काय झालं? मला अगदी स्पष्टपणे जाणवतंय माता की यात चूक राधा देवींचीच आहे। माझंही काही चुकलं का देवी? टाळी एका हाताने वाजत नाही मुनिवर। राधे एवढेच श्रीहरी देखील दोषी आहेत। यात श्रीहरींचा काय दोष? देवर्षी, चुकूनही यांची कड घेण्याचा प्रयत्न माझ्या समोर करू नका। नारायण नारायण, मी कुठे? तुमचे प्रभू आहेत ना ते, त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही। मग राधेला त्यांच्या सोबत त्या झोपाळ्यावर बसवणं हे देखील त्यांचीच इच्छा होती, हो ना? शांत व्हा देवी, शांत व्हा। आता रडू नका तुम्ही। तत्वतः योग्य बोलताय तुम्ही। हो, मलाही आता तसंच वाटू लागलंय की श्रीहरींचं देखील चुकलंय। परंतु देवी, त्यांचा राग या पामरावर काढू नका। माझ्या योग्य कोणती सेवा असेल तर ती सांगा, आज्ञा करा देवी। मी इथे आले ते सर्वसंग परित्याग करण्यासाठी। मला काहीही नकोय। मला कोणाचीही सेवा नकोय, कोणाचीही मनधरणी नकोय, कोणाचंही प्रेम नकोय आणि कोणाचा विश्वासघाती नको। खरं तर मला मी देखील नको। तुम्ही जा। श्रीहरींची स्मृती ज्या ज्या गोष्टींनी येईल अशी कुठलीच गोष्ट नकोय मला।
पती हाच परमेश्वर आहे ही आद्य परंपरा मी मोठ्या श्रद्धेनं पाळ, परंतु एका प्रेयसी सोबत प्रेम करण्याची अनुमती कधीच कोणतीच पत्नी देणार नाही. मी यांना कधीच क्षमा करू शकणार नाही. नारायण, क्षमा करा देवी, पुन्हा एकदा क्षमा करा देवी. आता मला आज्ञा द्या. असं निमूटपणे उभ्या राहून काहीही साध्य होणार नाहीये राधा देवी. बोला. तुम्ही व्यर्थ राग धरताय देवी. व्यर्थ? श्रीहरी द्वारका सोडून निघून गेले आणि मी व्यर्थ राग धरते? श्रीहरींची ह्या मागे काहीतरी लीला असणार. आणि तुमची रासलीला? देवी, तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय देवी. तुमच्याकडून मर्यादेचे परिपाठ घेण्याची वेळ अजून आली नाहीये आमच्यावर. आणि तुम्ही आमच्या समोर उभे आहात, एवढं बोलताय. यातच आम्ही आमच्या रागावर किती मर्यादा घातल्यात हे स्पष्ट होत आहे. श्रीहरी द्वारका सोडून गेले हे प्रारब्ध आहे. प्रारब्ध, नियती हे असले जड शब्द पोथी पुराणांमध्ये वाचायला रम्य वाटतात. आणि सत्यभामा स्वतःचं प्रारब्ध स्वतः लिहिते. मग मला कशाला बोलावलाय? जाब विचारायला, माझं प्रारब्ध जाणून घ्यायला नाही. श्रीहरी कुठे आहेत? जो सर्व व्यापी आहे त्याचा ठाव मी कसा सांगायचा? कीर्तनात स्वारस्य नाहीये मला. श्रीहरी द्वारका सोडून जाण्याआधी जो प्रकार घडला तेव्हा ते तुमच्या सोबत होते. रुक्मिणी देवी तुम्हाला श्रीहरींसोबत पाहून चिडून निघून गेल्या. नंतर श्रीहरीही निघून गेले. ते निश्चितच तुमच्याशी काहीतरी बोलले असणार. श्रीहरी मला भेटले होते हे खरं, परंतु ती भेट निरोपाची नव्हती. मग कसली होती? प्रेमाची की शृंगार? देवी, पुन्हा तुम्ही काही सत्यही बंद कक्षात रम्य वाटतात आणि तीच सत्य चार चौघांसमोर बेअब्रू करतात ना? तुम्ही या राजवाड्यात यापुढे पाऊलही ठेवणार नाही ही आज्ञा आहे माझी. समजलं? किती निस्सीम प्रेम आहे या गोपगणांचं तुमच्यावर. जसं तुझं माझ्यावर आहे. सगळंच प्रेममय आहे. ह्यालाच एकात्मभाव म्हणतात रुक्मिणी.
माझ्यासाठी हा वेश परिधान करा ना. मला तुम्हाला या रूपात पाहायचं. रुक्मिणी, मला ह्या गोपवेशात पाहून तुझा राग क्षणात विरून जाईल ह्याची खात्री आहे मला. समुद्रदेव 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 समुद्रदेव. नारायण नारायण, साक्षात समुद्रदेव. लक्ष्मी, कन्ये तुम्हाला आव्हान केलं. हो पिताश्री, कारण मला सर्वस्वाचा त्याग करायचा. समुद्र मंथनाच्या वेळी मी तुमच्यातूनच प्रकट झाले, परंतु आज मी माझ्या दैवत्वाचा त्याग करते. श्री लक्ष्मीच्या या मूळ स्वरूपाचेही मला आता स्मरण नको. असं बोलू नकोस लक्ष्मी. तुम्ही सर्वसामान्य मनुष्य नाही आहात, आद्य शक्ती आहे, जगत जननी. एका पित्याच्या नात्याने पुन्हा एकदा क्रोधाच्या अधीन होऊन असा अविचार करू नकोस. अविचार नाहीये पिता, ही अपरिहार्यता आहे. श्रीहरींचं मला स्मरणही नको आणि त्यासाठीच मी हे सर्व केलं. एक कन्या म्हणून नाही, तर आद्य शक्ती महालक्ष्मी म्हणून मी तुम्हाला सांगते, पिता आणि कन्येचं नातं हे इथभरच होतं. हे समुद्रदेव, यानंतर पिता म्हणून आपण माझ्या समोर कधीही येऊ नये. असा दैवत्वाचा त्याग करून तुम्ही केवळ मनुष्यवाद, परंतु जो सर्व व्यापी आहे, सर्व साक्षी आहे, त्या श्रीहरींचा त्याग कसा करा? त्यांचे अस्तित्व कसे नाकारू शकाल? समुद्रदेव, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला श्रीहरींचं मुखदर्शनही नको आहे. देवी लक्ष्मी, आपण दयाळू आहात, कृपाळू आहात, शांत आहात. असा दैवत्वाचा त्याग करणं हा त्यावरील उपाय नाही. केवळ एकदा एक पित्याची कळकळ जाणून घ्या आणि त्याप्रमाणे विचार करा. नारायण नारायण. प्रभू, ही तर आता महाकठीण परीक्षा होऊन बसली तुमच्यासाठी. नारायण नारायण. नारायण 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 नारायण. प्रभू
प्रभू प्रभू नारायण 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 प्रभू प्रभू देवर्षी शांत व्हा. असे धावत काय येतात? सगळं संपलं प्रभू, सगळं संपलं. देवर्षी काहीच उपयोग नाही प्रभू, काहीच उपयोग नाही. देवी कोपल्या आहेत प्रभू, देवी कोपल्या आहेत. तुम्ही एवढं मनभावन रूप घेऊन त्याचा काहीही उपयोग नाहीये प्रभू. देवी आपल्यावर एवढ्या कोपल्या आहेत की त्यांनी. देवर्षी शांत व्हा. असे उद्विग्न होऊ नका. रुक्मिणीचा माझ्यावर राग आहे ठाऊक आहे मला, परंतु तो राग दूर कसा करायचा हेही मलाच ठाऊक आहे. नारायण नारायण. आहे ना या नारायणावर विश्वास? मग घाबरण्याचा प्रश्नच नाही. तिने माझ्यावर रागवावं आणि मी तिचा रुसवा दूर करावा हे नित्याचंच आहे. पत्नीचा रुसवा घालवणं पतिधर्माचं आद्य कर्तव्य असतं. आपण ब्रह्मचारी आहात, त्यामुळे आपल्याला ह्याबद्दल ज्ञान नाही. नारायण नारायण. आपण समजूनच घेत नाही आहात प्रभू. मी तुम्हाला एक सांगू पाहतोय आणि तुम्ही काहीतरी भलतेच सांगत आहात. मी देवी रुक्मिणींचा निरोप घेऊन आलोय प्रभू. निरोप? कसला निरोप? नारायण नारायण. तेच तर सांगू पाहतोय प्रभू. तर तुम्ही मात्र या पामराच्या ब्रह्मचर्याची थट्टा करताय. देवी रुक्मिणींनी तर स्पष्ट शब्दात सांगितलंय की त्यांना तुम्हाला पाहण्याची देखील इच्छा नाहीये. त्यांना तुमचं स्मरण होऊ नये आणि तुम्ही तिथे जाऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्या मूळ लक्ष्मी स्वरूपाचाच त्याग केलाय. रुक्मिणी एवढी का कोपली? ह्या आधीही वाद झाले, रुसवे फुगवे हे सर्व ह्या आधीही घडले, परंतु तेव्हा रुक्मिणी स्वतःच्या मूळ स्वरूपाचा त्याग करेल असं कधी म्हणाली नाही. मग आत्ताच का? कारण तेव्हा तुम्ही सुद्धा राधा देवींसोबत एवढ्या उघड उघडपणे झोपाळा झुलला नव्हतात प्रभू. हा मार्ग सुचवणारेही तुम्हीच होतात देवर्षी. परंतु तो आवडला म्हणून कृतीत आणणारे तुम्हीच होतात प्रभू. आणि भविष्य क्रिया करणाऱ्याला लक्षात ठेवतं, मार्ग सुचवणाऱ्याला नाही. चतुर आहात मुनिवर. आपलीच कृपा. नारायण नारायण. परंतु मुद्दा हा आहे की दरवेळीपेक्षा सद्य परिस्थिती अतिशय बिकट झालीये प्रभू. आपण देवी रुक्मिणींना या क्षणी भेटू नका. म्हणजे माझी विनंती आहे तशी. त्यापेक्षा तुम्ही द्वारकेला जाऊन देवी सत्यभामांना भेटा. त्याही तिथे रुष्ट झाल्या असतीलच. सत्यभामेचा रुसवा आणि रुक्मिणीचा राग ह्यात अंतर आहे देवर्षी. ते तर सत्य आहेच प्रभू. सत्यभामेचा राग हा तिच्या अहमपणामुळे आहे, परंतु रुक्मिणीच्या क्रोधामागे तिचं दुखावलेलं मन आहे आणि त्या मनावर प्रेमाची फुंकर घालणं अतिमहत्वाचं आहे. अगदी योग्य बोलताय तुम्ही प्रभू, अगदी योग्य. परंतु ती फुंकर घालण्याची वेळ ही नाही. ह्या विठ्ठलाला त्याच्या रुक्मिणीला भेटण्यासाठी काळ वेळ पाहण्याची आवश्यकता नाही. परंतु ग्रहस्थिती ती अनुकूल असायला हवी ना प्रभू. समजून घ्या प्रभू. नारायण नारायण. तसं असेल तर मला प्रतिकूल ग्रह अनुकूल स्थितीत आणावे लागतात. रुक्मिणीसाठी मी काहीही करू शकतो. रुक्मिणीसाठी मी काहीही करू शकतो. दिंडीरासूर या दिंडीर वनाचा स्वामी. रुक्मिणी, कोण आहात तुम्ही? आणि हे फूल मला का देता?
मी ओळखत नाही तुम्हाला, दूर व्हा माझ्या मार्गात.